मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये आले होते. पाहायला गेलं तर 2008चं जे प्रकरण होतं त्या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेणार. त्यांचे वकील जे आहेत ते राजेंद्र शिरोडकर. सर, काय सांगणार अधिकची माहिती? 2000चं प्रकरण काय होतं, नेमका आज युक्तिवाद काय आला? 2008मध्ये कल्याण रेल्वे स्टेशनवर उत्तर भारतीयांना मारहाण झाली होती. त्या संदर्भातला हा खटला आहे. तो एवढी वर्ष कल्याण रेल्वे कोर्टात प्रलंबित होता, पण ते कोर्ट पाडल्यामुळे तो आता ठाण्याला वर्गीकरण करण्यात आलेला आहे. आज त्याची सुनवाई होती. आज माननीय कोर्टाने चार्ज फ्रेम केला. गुन्हा कबूल आहे की नाही म्हणून विचारलं. त्याला गुन्हा कबूल नाही असं सांगण्यात आलं आणि आता पुढची तारीख साक्षी पुराव्यासाठी दिली आहे. नक्कीच पुढच्या तारखेला काय बोलवणं येणार का पुन्हा राज ठाकरेंना स्वतःला, आणि किती एकूण आरोपी आहेत? 8 आरोपी आहेत. राजसाहेबांना कोर्टाने असं सांगितलं की प्रत्येक तारखेला तुम्हाला हजर राहायची गरज नाही. कोर्टाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला बोलवण्यात येईल आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे वकील हजर राहतील आणि केस चालवतील. नेमकं राज ठाकरेंनी स्पष्टपणे काय मत मांडलं त्यांचं? आज काय मत मांडण्याचा काही प्रश्न नाही आहे. आज त्यांना फक्त एवढंच विचारलं की हा गुन्हा आहे तुमच्यावर, तो तुम्हाला कबूल आहे की नाही. त्यांनी नाही सांगितलं आणि केस सुरू होईल. आता नक्कीच येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर हे प्रकरण आता संपणार का? कारण जुनी केस आहे, पाहायला गेलं तर खूप वर्षाची. मॅजिस्ट्रेट साहेबांनी सांगितलं की आपण जानेवारी 8पर्यंत ही केस संपवू, जुनी असल्या कारणानं, आणि त्यामुळे ते त्या केसची तारीख त्याप्रमाणे ठेवतील आणि संपवायचा प्रयत्न करतील. काय वाटतं येणाऱ्या काळात जे आरोपी आहेत बाकीचे, त्यांच्यावरती देखील कारवाई होईल का पुढच्या येण्यात काही या प्रकरणात? बाकीच्या आरोपींविरुद्ध त्यांच्यासाठी मी अपेअर होत नाही. त्यांचे वकील वेगळे आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणं काही मला उचित वाटत नाही. नक्कीच हे होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वकील शिरोडकर. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर राज ठाकरेंना येण्याची गरज नाही असं कोर्टाने सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात हे प्रकरण कधी संपणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.